नमस्कार. वाचनातून व्यक्तिमत्व विकास हे जे सदर आपण सुरू केलेलं आहे, ज्यामुळे शिक्षकांकडून पुस्तकांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत जावी व त्यांना वाचनाची गोडी लागावी. जर सर्वच मुलं पुस्तकं वाचू शकणार नसतील तर किमान त्यांना त्या पुस्तकाविषयी थोडी माहिती आज कळेल. पुढे जाऊन कदाचित त्यांना हे पुस्तक वाचावंसं किंवा दुसरं कोणतं तरी पुस्तक घेऊन वाचावंसं वाटेल. तर ह्या उपक्रमाला कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सर्व तालुक्यांमधून चांगला प्रतिसाद मिळणं अपेक्षित आहे. किशोरी चोगले पन्हाळा यांनी आपला अनुभव पाठवलेला आहे त्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयीचा, आणि तो आपण सगळ्या तालुक्यांमध्ये पाठवलेला आहे. आज आपल्या भाग्यश्री फाउंडेशनच्या कमिटी मेंबर, ज्या आनंद विश्व गुरुकुलच्या प्राचार्य देखील आहेत, डॉक्टर सीमा हर्डीकर, या त्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयीचा एक अनुभव आपल्या सर्वांबरोबर शेअर करत आहेत. तो आपण पाहावा आणि त्याच प्रकारे सर्व शिक्षकांनी देखील त्यांचे अनुभव आमच्यापर्यंत पाठवावे ही तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. भाग्यश्री फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोजनिशी उपक्रम आणि सक्षम नागरिक मोहीम ही राबविण्यात येत आहे. वाचनातून व्यक्तिमत्वाचा विकास हा प्रोग्रॅम दिवाळी सुट्टींमध्ये शिक्षकां आणि विद्यार्थ्यांसाठी भाग्यश्री फाउंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा परिषद घेऊन आलेले आहे. आपण लहानपणापासून अनेक पुस्तकं वाचत असतो आणि त्याच्यामधली काही पुस्तकं आपल्यावर आपला प्रभाव सोडून जातात. अशाच एका पुस्तकाबद्दल बोलण्याची संधी मला भाग्यश्री फाउंडेशनने दिली, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आज ज्या पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे त्या पुस्तकाचे शीर्षक आहे अग्नीचे पंख. इंग्रजीमध्ये विंग्स ऑफ फायर आणि गुजरातीमध्येही हे पुस्तक उपलब्ध आहे. आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं हे पुस्तक त्यांच्या संपूर्ण अगदी बालपणापासून ते भारताचे राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे तो कसा पार पडला असेल, काय संस्कार त्यांच्यावर रुजवले असतील. तुमच्या आमच्यासारख्या एका सामान्य परिवारामध्ये जन्म घेणारी एक व्यक्ती इतक्या भारताच्या सर्वोच्च पदावर पोहोचते, त्यामागे त्यांचे काय संस्कार असतील, त्यांची घडण कशी काय झाली असेल, याबद्दल जाणून घेण्याची मला फार उत्सुकता होती. 2005मध्ये मी हे पुस्तक वाचलं होतं, परंतु त्यानंतर अनेकदा हे पुस्तक उचलून त्या पुस्तकामधले प्रसंग वाचावेसे मला वाटले. डॉक्टर कलाम यांचा जन्म तमिळनाडूच्या एका छोट्या गावात, छोट्या शहरात रामेश्वरम येथे झाला. भारताचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग म्हणून या शहराचे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे. मला 2015मध्ये रामेश्वरमला जायची संधी मिळाली आणि मला तेव्हा खूप कुतूहल वाटलं की मी एकदा जाऊन आपल्या भारताच्या राष्ट्रपतींचं घर बघावं, कसे संस्कार असतील तिथे. आणि जेव्हा मी तिथे गेली, एक सुंदर फोटो प्रदर्शनी, त्याच्या बाजूला त्यांनी स्वतःनी लिहिलेल्या कविता होत्या आणि त्याच घरामधून एक भारताचा राष्ट्रपती जन्म घेतो, एक भारताचा खूप मोठा वैज्ञानिक जन्म घेतो, हे सर्व बघण्यात मला फार कुतूहल वाटले. अग्नीचे पंख हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये डॉक्टर कलामनी अनेक प्रसंग लिहिलेले आहेत. रामेश्वरमचं जे ज्योतिर्लिंग आहे तिथले पाक्षी लक्ष्मण शास्त्री हे प्रमुख पंडित होते, जे डॉक्टर कलामच्या वडिलांचे खूप छान मित्र होते. डॉक्टर कलाम यांनी एका मुसलमान परिवारात जन्म घेतलेला असून हिंदू संस्कृतीचे अनेक संस्कार त्यांच्यावर घडलेले आहेत, हे या पुस्तकातून अगदी दिसून येतं. त्यांचे वडील त्यांना नेहमी म्हणायचे की एकदा जेव्हा डॉक्टर कलाम लहान होते त्यांनी आपल्या वडिलांना प्रश्न विचारला की आपण प्रार्थना का करतो, का आराधना करतो. तेव्हा त्यांचे वडील म्हणाले की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा आपले शरीर, आपले मन ब्रह्मांडाशी एकरूप होऊन जातं. तिथे वय, जाती याची काहीच मर्यादा नसते, याचं कुठेही लवलेश मात्रही नसतं. आणि त्यांचे वडील म्हणायचे की व्यक्ती जिथे आहे आणि ज्या वयाचा आहे, कुठलाही काळ असो, प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाचा एक अंश असतो. मग कुठल्याही संकटांना, दुःखांना कशाला घाबरायचे. जेव्हा काही पण अडचण येते त्याला आपण समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
प्रतिकूल परिस्थिती जी असते ती आपल्याला आत्मपरीक्षणाची एक संधी देते. जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपल्याला कंपनी हवी असते, कोणीतरी आपल्याबरोबर हवं असतं. जेव्हा आपल्यावर काही संकट येतं तेव्हा कुणीतरी आपल्याला बाहेरून मदत करेल याची आपल्याला अपेक्षा असते. कलाम म्हणतात की माझे वडील म्हणायचे की आपल्याला जे आपलं बाह्य संकट आहे, जे आपल्या नशिबाने कदाचित आपल्यावर आलेलं आहे, त्याला बघण्याची दृष्टी आणि आपला जो आतला शत्रू आहे त्याला बघण्याची दृष्टी याच्यामध्ये तफावत करता आली पाहिजे. त्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. त्यांच्या या पुस्तकामध्ये त्यांच्या बालपणाचे अनेक प्रसंग आहेत. त्याच्यामधील एक प्रसंग मला सांगावासा वाटतो की जेव्हा 5व्या वर्गात डॉक्टर कलाम होते तेव्हा समोरच्या बाकावर पंडित रामानंद शास्त्री म्हणून पंडित लक्ष्मण शास्त्रींचा मुलगा हा त्यांच्याजवळ बसायचा. गळ्यात जानवं घातलेला मुलगा आणि बाजूलेल्या बसल्या मुलाच्या डोक्यावर टोपी. शाळेमध्ये एक नवीन शिक्षक आले. त्यांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी या छोट्या कलामला म्हटलं की तू मागच्या बाकावर जाऊन बस. रामानंद शास्त्री आणि कलाम दोघांनाही खूप वाईट वाटलं, कारण ते दोघं खूप छान मित्र होते. हे सर्व प्रसंग रामानंद शास्त्रींनी घरी जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं. वडिलांनाही खूप वाईट वाटलं. त्यांचं रामेश्वरममध्ये खूप सन्मान होता. त्यांनी त्या शिक्षकाला बोलावून घेतलं आणि शिक्षकाला म्हटलं की जी जातीय असहिष्णुता आहे आणि सामाजिक दर्जा आहे त्याचं विष तुम्ही पसरवायचा प्रयत्न करू नका. तुम्ही या विद्यार्थ्याची माफी मागा किंवा या शाळेतून निघून जा, असे हे निक्षून त्यांना सांगण्यात आले. शिक्षकाला आपल्या कृतीची फार लाज वाटली. असे हे प्रसंग लहानपणी घडलेले. त्या प्रसंगाने डॉक्टर कलाम यांना सर्व धर्म समभाव याची शिक्षा मिळाली. डॉक्टर कलाम यांचे वडील लाकडी बोट बनवायचे आणि रामेश्वरमहून धनुषकोडीला एक छोटंसं स्थळ आहे, तिथे जायला त्या भाविकांना ते बोटीचा वापर करायचे. एकदा खूप जोरदार तुफान आलं आणि त्या तुफानामध्ये त्यांची बोट अनेक मैल आत वाहून गेली. एवढेच नव्हे, तिथे एक पंबन ब्रिज होता. त्या पंबन ब्रिजवरून भाविकांना घेऊन एक ट्रेन जात होती आणि त्या तुफानामध्ये तो पंबन ब्रिज कोसळला आणि त्याच्याबरोबर ती ट्रेनही त्या समुद्रात बुडाली. इतक्या लोकांना आपल्या डोळ्यासमोर बुडून राहिले हे बघता डॉक्टर कलाम म्हणाले की माझ्या शरीरामध्ये एक अकल्पनीय ऊर्जेची रहस्यमयी ऊर्जेचा उलगडा झाला की थोड्या वेळपूर्वी मी समुद्राचे सौंदर्य बघत होतो आणि त्याच्यानंतर काही क्षणात हे दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर आले. हा पण एक त्यांच्यासाठी धडा होता की या जीवनामध्ये असे काहीही अकल्पनीय घडू शकतं. आपल्या शाळेचा अभ्यास पूर्ण करून मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून डॉक्टर कलाम यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्या कॉलेजमध्ये शिकत असताना प्रोफेसर स्पॉन्डर, प्रोफेसर पेंडालाई, प्रोफेसर नरसिंहा राव यांचं त्यांच्यावर खूप प्रभाव झाला. डॉक्टर कलाम म्हणतात त्यांचं व्यक्तित्व खूप वेगळं होतं. ते मुलांची बौद्धिक भूक मिटवायला बुद्धिमत्ता व न थकणारे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते. इंजिनिअरिंगची शिक्षा घेऊन डॉक्टर कलामचं एक स्वप्न होतं की त्यांनी एअरफोर्सचं पायलट बनावं, विमान उडवावं अशी त्यांची इच्छा होती. आणि डॉक्टर कलाम यांना 2 इंटरव्ह्यूची संधी मिळाली. एक दिल्लीला डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल डेव्हलपमेंट अँड प्रोडक्शन आणि दुसरी संधी एअरफोर्स सिलेक्शन बोर्डची मिळाली. डॉक्टर कलामने दोन्ही इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी आपले भाग्य आजमावायचे प्रयत्न केला. देहरादूनला एअरफोर्स सिलेक्शन बोर्डाच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांचं असं लक्षात आलं की इथे व्यक्तिमत्वाला जास्त महत्त्व दिलं जात आहे, बौद्धिकतेला कमी. आणि डॉक्टर कलामनी आधीच आपल्या याच्यात म्हटलेलं आहे पुस्तकामध्ये की माझे वडील जरी सुंदर देहयष्टीचे होते तरी मी एक कुरूप बतकची गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकली, तर मी तसा व्यक्ती होतो. आणि त्या व्यक्तिमत्वाच्या जिथे सिलेक्शनमध्ये जिथे व्यक्तिमत्वावर जास्त भार दिला गेला होता
त्या इंटरव्ह्यूमध्ये ते नापास झाले. डॉक्टर कलामला खूप वाईट वाटलं. ते अत्यंत दुःखी होते आणि ते ऋषिकेशला आले. ऋषिकेशला त्यांनी गंगेमध्ये स्नान केलं. डॉक्टर कलाम म्हणतात, जिथे विद्यार्थी तयार असतो त्याला गुरु आपोआप मिळतं आणि त्यांच्याबरोबरही असंच झालं. त्या आश्रममध्ये डॉक्टर कलामला एक साधू भेटले. शिवानंद साधूंनी त्यांना म्हटलं की तू दुःखी का होतोय? तुझा जन्म या लहान सहान कामांसाठी झालाच नाही. तुला जगामध्ये खूप मोठे काम करायचे आहे. डॉक्टर कलाम अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी तिथून दिल्ली गाठली. दिल्लीला आल्यावर DTD&P त्यांचं सिलेक्शन झालं होतं आणि आपल्या आयुष्यातला पहिली नोकरी त्यांना मिळाली आणि त्याच्यानंतर इतिहास घडत गेला. इस्रो आणि DRDOमध्ये 40 वर्ष सायंटिस्ट म्हणून त्यांनी अनेक उपलब्ध्या केल्या. अनेक त्यांच्यामुळे आज आपल्याला सगळं माहीत आहे की भारताचे मिसाईल मॅन म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्याच्यानंतरचा इतिहास आपण सगळ्यांनी बघितला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलाँग येथे विद्यार्थ्यांच्या मध्येच त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतला. ते हाडाचे शिक्षक होते, वैज्ञानिक होते, राष्ट्रपती झाले. 2002 ते 2007 त्यांनी भारताच्या राष्ट्रपती पद भूषविले. हे सर्व उपलब्धी त्यांना मिळाली. अग्नीचे पंख तुटले नाही, ते आणखीन पसरत गेले आणि आज भारताला आपण बघितलं की चंद्रयान 3चे यश हे त्यांच्याच प्रयत्नाचा एक प्रमाण आहे. माझा अत्यंत सगळ्यांना आवर्जून आग्रह आहे की अग्नीचे हे पंख पुस्तक नक्की वाचा. जीवनावर त्याचा खूप छान प्रभाव होईल. धन्यवाद.